वेलकम बॅक गाईज. आम्ही निघालोय. आय डोंट नो कुठे आपण कुठे जातो बाय द वे. बँक ऑफ बरोडा. ह्या व्यक्तीचं हिचं ATM चा घोळ झालाय. सो आम्ही आधी बँक ऑफ बरोडाचं ATM शोधणार आहे. हाय बोल. हाय. आणि आमचे ब्लॉग्स बघणार तू नाही. का? असं नको बोल व्ह्युअर साठी. नाही तो बघतो. तो माझा भाऊ आहे. पहिल्यांदा आलाय. फीचरिंग फर्स्ट टाइम. सो आता बघू. आम्ही गोवामध्ये आलो तर आहे. पण आता कुठे जाणार नाही माहिती. मे बी चर्चला जाऊ किंवा असं चॅनलला फॉलो करा. नाही तू पहिला माझ्या चॅनलला फॉलो कर. मगच आम्ही तुझ्या चॅनलला फॉलो करणार. That's how siblings are. मस्त वाटते आम्हाला. आमचे पैसे पण निघाले. जास्त मस्त वाटते. पूर्ण नाही निघाले पण 5 निघाले. 5 लाख बोलते ती. बॅग बघा कोणती घातली आहे मॅडमनी. क्या 11,000 का. अरे दिखिला लग रहा है किधर तो. ये बैग सुनेला लग रहा है. इसका पैसा रखा है देखो. झालं कॅमेरा चालू. मला का दाढी आहे तुम्ही अशी. आता काहीतरी एसेन्शियल्स आणायला गेलेत. लेट्स सी. सो तुला माहिती आहे आपण कुठे आहोत आता? नाही भाई. वाघातोर बीचला आहोत. पण एक स्पेशल स्पॉट आहे तिथे तुला घेऊन जातोय. तू आली आहे 100 वेळा. हे दोघं बिचारे हातात आले. आणि त्यांचं काय आहे? सगळ्यांनी सेम कपडे घातले. ऑलमोस्ट पोहोचलो. इथून लेफ्ट टाक. तू इथून लेफ्ट टाकलास ना तर तुला हिस्ट्री दिसेल. हिस्ट्री ज्योग्राफी भी देखी. अरे ज्योग्राफी तो उनका फेवरेट सब्जेक्ट था ना. यस पोहोचलोय वाघातोर बीच टॉप. टॉप यू कॅन से. तुम्ही व्ह्यू बघा. हा माझा फेवरेट स्पॉट आहे. आणि हे बघा महाराज. गाडी अनलॉक कर ना. माझ्या फेवरेट स्पॉटला मी परत आलेली आहे. वाघातोर बीच. आणि आमचा फेवरेट स्पॉट महाराजांचा पण आहे. फोटो नाही सॉरी. आणि the most awaiting moment. Guys, can you see this? हा कर ना. ब्रेड्स करणार आहे. Look at this. मॉडल व्यू. ॲनिमल व्यू. ॲनिमल. आल्या 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 आल्या. गाइस तुम लोग इधर झगड़ा करने आए हो. गाइस तुम लोग गाइस झगड़ा करने आए हो. झगड़ा करने आए. Wherever you go, make sure you're eating fiber. Hydrate. Healthy lifestyle. We need to get a pen drive. शेखर भी. हे ना शेखर ना माझ्याकडे. काय करू? एवढं सांगतो. या स्पॉटला येत असाल ना माझे महाराज आहेत मागे. ठीक आहे. ते दारू वगैरे पिऊ नका. ते खूप बॉटल वगैरे पडलेले आहे. या स्पॉटला तरी नको. अख्खा गोवा पडलाय तुम्हाला प्यायचं तर. इथे नाही. जे करायचं ते करा. आम्ही आता वाघातोरला आलेलो आणि आम्ही रिटर्न चाललोय आमच्या अपार्टमेंटमध्ये Airbnb मध्ये. सो आता घरी जाऊन आम्ही पहिले खाण्यापिण्याचं बघणार. काय खायचं आहे काय नाही. देन थोडा इथे तिथे हे करणार. टाइमपास करणार. झोपणार थोडा. कारण की लिटरली माझी काल
झोप नाही झाली. कारण माझी की- पण नाही झाली. गप्पा बस प्लीज गप्पा बस. सगळ्यात जास्त हा झोपलाय, सगळ्यात जास्त हा झोपलाय. कारण की माझी झोप नाही आली, कारण की मी एवढा दान देवता आहे की मी सगळ्यांना सीट दिली, म्हणजे सगळ्यांकडून. सीट घेतली. सणांसाठी राबतो, सागल्या म्हणून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उतार लागतो. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत 5:45 आणि मी आणि साहिल निघालो असं बाहेर. सगळे झोपलेत. अंडी आणि दूध आणायला दूध आहे आपल्याकडे आहे actually. ना. मला अंडी हवे आहेत प्रोटीनसाठी आणि ब्लॅक कॉफी पण आणि टूथपेस्ट पण हवी आहे. जस्ट लिस्टन हे करून आणले. आणि थोडं को एक्सप्लोर करूया यार. आम्ही 6 लोकांसोबत आता आणि हे सर्व झोपले अजून. आज प्लॅन करतोय की आम्ही थोडं साऊथ साईडला जाऊ. काल आम्ही गेलो वाघातोरला. मजा आली. मस्त फोटोशूट झाला सगळ्यांचा. फर्स्ट डे होता म्हणून Very जास्त nice. काही दाखवता आलं नाही. बाकी माझी मम्मी बोलते मी बारीक झालोय. तुम्हाला नाही वाटत का हा बारीक झालाय? हा, माझा तो वाला व्लॉग बघा. 17 मेचा मी चालू केलेला अराउंड 2nd ऑफ जूनला. सो तेव्हा माझा वेट होतं अराउंड 81 kgs. आता माझा करंट वेट आहे 68 kgs. मसल रिटेन केलंय, फॅट लॉस केलंय, पण अजून खूप काम बाकी आहे. एवढ्या लवकर सॅटिस्फाईड नाही आहे. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ माय प्रोग्रेस. माझा मित्र आहे निशांत करून. त्यांनी मला डाएट लिहून दिलेला. लाईक आय वॉज ऑन प्रॉपर कट. नो जंक फूड, नो शुगर ड्रिंक्स, नथिंग. ओनली प्रोटीन पण माझे 4 डब्बे संपले. लाईक अराउंड 4 किलोज माझे संपलेत अजूनपर्यंत. आणि आता अंडी, तू आज पण चिकन घेऊन आला आता protein अजून पण पाहिजे. कॅरी केलंय मी. सो एवढंच सांगतो, तुम्ही खावा. तुम्हाला प्रोटीन फक्त मेंटेन करा तुमचं 100 ग्राम्स. माझा Eat आता your आहे proteins. 115 to 120 ग्राम्स प्रोटीन मला डेली खायचं असतं. सो मी युजली एग्स प्रिफर करतो. को चिकन हीट खूप जास्तच होतं ते चिकन, तरी खायला लागतं. मी ट्यूजडे आणि माझी हालत खराब होते वेजच्या दिवशी. कॉज ट्यूजडे आणि सॅटर्डेला मी नाही खाऊ शकत, कॉज मी नाही खात. बाकी बॉडी बनवा मस्त, चांगलं वाटतं, एकदम भारी, एकदम ग्लो येतो आपोआप. ते स्किन केअर प्रोडक्ट वगैरे वापरायची पण गरज नाहीये. फुकटचे पैसे वगैरे घालायची गरज नाही. हायलरॉनिक, सॅलिसिलिक ऍसिड वगैरे ते सर्वावर ते पण गरजेचं आहे. डायरेक्ट फक्त तोंड फक्त तुमचं डायरेक्ट ग्लो करेल. डायरेक्ट ग्लो, काहीच गरज नाही तुम्हाला काहीच करायची. आपोआप गोरेवाल सर्व हे पिंपल्स वगैरे निघून जातील. फक्त एवढंच आहे की डाएटची कन्सिस्टंट राहा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि तुमच्या जिमशी मी नाईट शिफ्ट करून पण सकाळी जिमला जातो. त्यानंतर लवकर झोपतो. हार्डली म्हणजे 6.5 hours 7 hours झोप होते. कधी कधी 5 तासाची होते. आणि मग नंतरला कार्डिओ करायला जातो half an hour 15 minutes. ऑल्सो गाईज, मी तर हेच बोलेन की मी पण जेव्हापासून डाएट चालू केलं, सो आम्ही दोघांनी इक्वली स्टार्ट केलं. बिकॉज हा जिम करतो, मी जिम नाही करत, मी घरात वर्कआउट करते. पण बिकॉज ऑफ द डाएट माझ्या स्किनवरती इतकं चांगलं रिॲक्ट झालं ना. बिकॉज आधी माझी आहे ॲक्ने प्रोन स्किन आहे, ठीक आहे. पण चिकन वगैरे थोडं हीट असतं म्हणून मी पण चिकन खूप कमी ठेवते. एग्स खाते प्रोटीन सोर्स म्हणजे सप्लिमेंट्स घेते मी. लाईक वे नाही ॲक्च्युली, आयसोलेट घेते मी पण. आणि विच इज गुड इन हाय इन प्रोटीन. आणि It's just that it is costly. इट इज टू कॉस्टली. 4001 kg. आम्ही अवतारचं प्रोटीन घेतलेलं, छान आहे पण मस्त आहे. माझे तर 3 डब्बे संपले. नंतरला मी आता ट्रॅव्हल पॅक घेतलंय. बिकॉज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ते एवढं डाएट वगैरे पाळणं. आणि त्याच्यामुळे खरंच म्हणजे माझी स्किन इतकी छान झाली आहे ना आता. म्हणजे अजून हील करते आहे, एवढे पण असे एकदम चांगले नाही झाले, बट इट इज गुड. लाईक टू बी ऑनेस्ट आत्तापर्यंत बेस्टच आहे. माझी खूप 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 खराब झालेली स्किन. सो इट इज गुड की चांगली होते आहे स्किन. आणि मी अजून हे जर डाएट कंटिन्यू ठेवलं तर टचवूड खूप चांगली होईल अजून.
न्यू अदिती. आणि काय नाही, ऑब्विसली कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये की जेव्हा आपण जे काय असतं ड्रीम बॉडी, नॉट ड्रीम बॉडी, पण आपण फिटनेस हे महत्वाचं आहे की फिट राहावा, सो दॅट आपल्याला चांगले कपडे घालता येतील आणि एक कॉन्फिडन्स येतो. स्टार्ट युअर फिटनेस जर्नी. कॅन्डोलिंग ग्राउंड. काय सुंदर रोड आहे ना. ताज फोर्ट ॲग्वारा रिसॉर्ट. काय व्ह्यू असेल यार इथे. इथे ताजच्या प्रॉपर्टी हे काय आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, हेच तर आहे ना लोअर फोर्ट ॲग्वारा. आम्ही आलेलो आहोत, हे लोक झोपलेत, मजा येते. कुठे आलोय? लोअर अगौडा फोर्ट. ताजची प्रॉपर्टी आहे, एवढी भारी दिसते है ना. आणि आय गेस हे सर्व विलास आहेत. सो इधर आने के लिए एटलीस्ट मम्मी डैडी को लेके आऊँगा इधर, या और किधर ऐसा लग्जरियस स्टे. बट इधर चाहिए 1.5 पेटी तक चाहिए अगर इधर आना है तो. जरूर जल्दी आना. प्रियेश, कारव, श्रद्धा भावेश, यू आर मिसिंग दिस जस्ट फॉर वन रीजन. जस्ट फॉर वन रीजन. और जागे रहो लेट नाइट और ये सब मिस करो. क्या भारी वाटतंय. सनराईज पर्यंत नाही थांबत आहे आपण, बट येस. अरे यार इथे पार्किंग पाहिजे होती, गाडी तिथे लावली आहे थोडी अशी बाहेरच्या साईडला. फटाफट निघू. आणि मी खूप दिवसानंतर शुगर इंटेक करणार आहे. हॅरी पॉटरचं. तू हॅरी पॉटरचं घेतलास म्हणून. क्युडी अगौडा विलास आहे हे. हो. वाव मॅन, काय सुंदर आहे. मंकस चालू आहे या लोकांची. वाव. -999999 टोपी पडली खाली. फुल एकदम हिरोईन सारखी चालू होती ना. अरे काय भाई साहब क्या व्यू आहे. काल 2दा आपडलो. काल एवढा कॉन्फिडन्स मध्ये फुल ऑरा, आणि खाली कार मधून उतरतो तो डोर अनलॉकच नाही केलेला, डायरेक्ट आपडलो. मग काल सोफ्याला आपडलो परत. हसू नको. ही बघा दिदी, बघा दिदी वरती. वाव. वावीज आहे. दिस इज वावीज. आपण आता सकाळी अर्ली मॉर्निंग आलोय म्हणून आपल्याला, अर्ली मॉर्निंग आलो, ट्रॅफिक नाही मिळाली, सॉरी गर्दी नाही मिळाली. डॉग्स. Dodgy is my favorite. This is Taj property. All Taj property. Uncle is farming aura. किती गोड आहे. ऑरा माइनस ऑरा. हिरोइन करके अजून जैसा हेयरकट करने जरूरत नहीं. गंजी हो जाऊंगी ना उससे अच्छा तुम. कांचा, यू नो इस कांचा. अग्निपथ देखा है. This is day 2 vlog with Chaito's life. Wow. जाऊया काय चालत? चल. नाही जाऊ शकतो. तो बोलतोय त्याचा हात नको लावू ना मला. माझा बॉयफ्रेंड आहे. ही इज हावलिंग.
ओढू नको घाबरलो मी. फायनली वाव. हा कचरा टाक तिथे आणि हे ठेव. देर इज समथिंग हिअर. आय डोंट नो व्हॉट दिस इज, बट फुलं ठेवली आहेत. आय एम हिअर ओनली. सी ब्रीज. सी हे बघा काय आहे. वाव. दिस इज जस्ट वाव. ए चुप. इथे इथून खाली उतरताना दोनदा पडलीस. ते जे रॉक फॉर्मेशन आहेत ना, हे ते करंट्स मुळे झाले. नॅट जिओ बघून आली आहे ना. नाही मला माहिती आहे geography. हो हो. जॉग्राफी कसं आलं पण हे So, हे geological जिओलॉजिकल आलं पण ते कसं. जॉग्राफी म्हणजे मॅप वगैरे आलं. सायंटिफिक थोडी आलं. दिस इज सायंटिफिक. हे समजलं का? त्याच्यामुळे जॉग्राफी नाही आहे. काय घेणं ते नाही. छान वाटतंय जे पण झालंय. छान आहे. म्हणजे माझा काय संबंध. दगडांबद्दल मी आता रिसर्च एकाबद्दल एवढं रिसर्च करून बसलोय. दगड आहे. आम्ही दगडाच्या रूपात पण घेऊ सापडलो. एक तर पिऊ संपवलं. तो संपवला असा. अपनी खुद गर्जी का. तुला व्हिडिओ कॉल करूया का. डन गोइंग टू आर Airbnb. यांना उठवतो. अंडी घ्यायची आहेत. कॉफी घ्यायची आहे. ब्रेड घेऊया का? बघूया ना. सँडविच वगैरे सँडविच नाही करा. डोले दाखव. ऐ. वा वा. मी दाखवू का डोळे? डोळे नाही. नाही ऑरा परत अजून डेबिट मध्ये करू नको. इसके लिए मेहनत करना पड़ता है. पकड यार सगळं. गर्लफ्रेंड नाही आले तेवढे. ठीक आहे. कमेंट मध्ये टाकू नका मला. 2 महिनेच झालेत. थांबा. कमबॅक होगा. चालू आहे. ऑन द वे. मुलगी वाटते काही कोणत्या अँगलची मुलगी वाटते. अरे यार ते केस कसे बघ. तेनाली रामा. तेनाली रामा. केस हेअरफॉल होतं.